तर चला आपण लास्ट पॉइंट मध्ये आलो डायमेन्शनच्या. आतापर्यंत जे व्हिडिओ होते डायमेन्शन बद्दल आपण झाला, त्याचा एक थर्ड पॉइंट आहे, थर्ड ऍप्लिकेशन, ज्याच्यावर 3 मार्काला किंवा 4 मार्काला एक क्वेश्चन येतो. फक्त 3 क्वेश्चन आहेत, इझी क्वेश्चन्स आहेत, ते आपण इथं बघूया. म्हणजे आपला हा डायमेन्शनचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट होईल. ओके, तर थर्ड जो ऍप्लिकेशन आहे, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू इस्टॅब्लिश द रिलेशन between related physical quantity. नाव भरपूर मोठं आहे, पण ऍप्लिकेशन इझी आणि भरपूर महत्वाचं आहे. जे नीटला पण याच्यावर भरपूर क्वेश्चन्स असणार आहेत, त्याच्यामुळे हा पॉईंट चांगला करायचा. तर आता काय केलं जाईल बघा, तुम्हाला इथं एक ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, पहिला जो क्वेश्चन आहे तोच आपण डिस्कस करूया. पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी डिस्कस केलंय सिंपल पेंडुलम, आणि त्याचा आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइम पिरियड टी. आता सिंपल पेंडुलम तुम्हाला माहित असेल, सपोर्ट आहे, सपोर्टला समजा एखादी स्ट्रिंग बांधली आणि त्याला एक वेट अटॅच केला आणि याला वर नेऊन तुम्ही सोडला, तर तो काय करतो, ऑसिलेट करायला चालू करतो. मग हा जो असतो याला आपण म्हणतो सिंपल पेंडुलम. मग समजा सिंपल पेंडुलम इथं होता, इथून इकडे गेला, याला आपण म्हणतो हाफ ऑसिलेशन. आणि हा जर इथं परत आला, म्हणजे एक ऑसिलेशन त्याने कंप्लीट केला, इथून जाऊन परत इथं आला, याच्यासाठी जो टाइम लागणार आहे त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड कॅपिटल टी. इट इज कॉल्ड ॲज अ टाइम पिरियड. किंवा सिंपल डेफिनेशन पाहिजे असेल तर टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज अ टाइम पिरियड. मग तुम्हाला आता इथं क्वेश्चन कसा दिला जाईल, तुम्हाला सांगितलं जाईल की टाइम पिरियड जो आहे तो कशावर डिपेंड आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं रिलेशन फाइंड आउट करायचं, फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. मग आता सिंपल पेंडुलम जर तुम्ही घेतला, व्हॅरी काय काय करू शकता तुम्ही, लेंथ बदलू शकता. हा जो पेंडुलम आहे याची लेंथ अजून वाढवू शकता तुम्ही, लेंथ व्हॅरी करू शकता तुम्ही. आणि दुसरा आहे, हा जो बॉब आहे इथं जो अटॅच केलेला असतो त्याचा मास तुम्ही वाढवू शकता, छोटा घेऊ शकता, अजून मोठा घेऊ शकता, मास चेंज करू शकता, लेंथ चेंज करू शकता, मास चेंज करू शकता. आणि अजून एक फॅक्टर आहे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, तो सुद्धा तुम्ही बदलू शकता. म्हणजे समजा आता तुम्ही अर्थच्या इक्वेटरवर एक्सपेरिमेंट केला तर जी थोडासा वेगळा असतो, पोलवर गेला तर तिथं जी ची व्हॅल्यू वेगळी असणार. समजा दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो, मूनवर जाऊन आपण हा एक्सपेरिमेंट केला तर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी असते. म्हणजे 3 फॅक्टर इथे बदलू शकतात. टाइम पिरियड चा जर विचार केला, लेंथ बदलू शकते पेंडुलमची, जी बदलू शकतो आणि एम बदलू शकतो, मास बदलू शकतो बॉबचा. मग आता जेव्हा सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केले त्यांना असं दिसून आलं की टाइम पिरियड जो आहे तो लेंथ आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे, मासवर डिपेंड नाहीये. म्हणजे मास छोटा घ्या मोठा घ्या, मास बदला, ऑसिलेशनच्या टाइमवर काही फरक पडत नाही. एक्झॅक्टली त्याच टायमिंग मध्ये ऑसिलेशन कम्प्लीट होतो. म्हणजे आता फक्त आपल्याला कळालं की टाइम पिरियड 2 क्वांटिटीवर डिपेंड आहे, लेंथ आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एवढं आपल्याला माहित आहे. ते सांगतात तुम्हाला की जो फॅक्टर आहे तो कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड आहे, कसा डिपेंड आहे आपल्याला माहित नाही, तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कसा डिपेंड असणार आहे. मग त्याची सुरुवात कशी करायची, मी एकदम शॉर्ट मध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आन्सर सांगतो डायरेक्टली. सुरुवात कशी करणार बघा, लेट. तर टाइम पिरियड सांगितलाय कशावर डिपेंड आहे, लेंथवर आहे, माहित नाही कसा डिपेंड आहे. मग म्हणताना आपण म्हणणार टी इज प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए. एक्स पण म्हणू शकता, ए म्हणलाय मी बुकमध्ये, ए आहे म्हणून ए म्हणलाय. टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए. ए आपल्याला काढायचं. आपल्याला माहित नाही लेंथ कशी डिपेंड आहे, रेस टू 1 आहे, रेस टू 2 आहे का रेस टू -2 आपल्याला माहित नाही, तोच आपल्याला काढायचा. त्याच्यानंतर टी ऑल्सो डिपेंड्स ऑन जी, टी इज प्रोपोर्शनल टू जी रेस टू काय म्हणतो बी म्हणतो. मग जे जे डिपेंड आहेत डायरेक्टली लिहायचं, टी इज प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए, टी इज प्रोपोर्शनल टू जी रेस टू बी. व्हेरी गुड. आता या दोन्ही इक्वेशनला एकत्र करूया. 2 इक्वेशन आहेत, देअरफॉर टी इज प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए आणि जी रेस टू बी, दोघांना एकत्रच लिहा. बरोबर आहे. त्याच्यानंतरची स्टेप आहे टी, आणि हा जो प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे हा जर आपल्याला नको असेल तर आपण काय करतो, इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट घेतो. नेहमी लक्षात ठेवा, इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट तो प्रोपोर्शनॅलिटी साइन मध्ये चेंज होतो. प्रोपोर्शनॅलिटी साइन चेंज होणार आहे इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट मध्ये. आणि इथं एल रेस टू ए, जी रेस टू बी, याला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1. बघा पुढच्या 2 क्वेश्चन मध्ये पण आपल्याला हेच करायचं एक्झॅक्टली. प्रोपोर्शनॅलिटी लिहायची, दोन्ही इक्वेशन एकत्र करायचे, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट घ्यायचं. मग इक्वेशन नंबर 1 मिळालं. आणि इथं हा जो के आहे,
K is a dimensionless constant. K is a dimensionless constant. तो डायमेन्शनलेसच पाहिजे तरच हे तुम्हाला क्वेश्चन सोडवता येतो. बघा आता कसं सोडवायचं. लेफ्ट हँड साइडला टाइम पिरियड दिला. टाइम पिरियड म्हणजे काय टी आहे आणि राईट हँड साइडला काही इक्वेशन्स आहेत. आता फक्त हे सॉल्व्ह करायचे तुम्हाला आन्सर मिळेल. कसं करणार आहे बघा. लेफ्ट हँड साइडला टाइम आहे. टाइम म्हणजे किती L⁻0 M⁻0 T⁻1 इक्वल टू कॉन्स्टंट केला काय डायमेन्शन नसतं. पुढं L म्हणजे काय लेंथ L⁻1 आणि पॉवर किती आहे त्याची A आणि नंतर आहे G इज द एक्सलरेशन. मग एक्सलरेशन म्हणजे L⁻1 M⁻0 T⁻2 ची पॉवर किती येते B येते. हे फक्त सॉल्व्ह करत जावा डायरेक्टली आन्सर मिळतं आपल्याला. मग काय येणार बघा L⁻0 M⁻0 T⁻1 कॉन्स्टंट K आणि जसं आपण सांगितलं पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लाय होणार. मग L⁻1 इंटू A L⁻A B न मल्टिप्लाय करा L⁻B M⁻B इंटू 0 0 T⁻2B कळते का बघा. डायरेक्टली मल्टिप्लाय करा. मग आता काय करायचं अजून फर्दर सॉल्व्ह करू शकता तुम्ही. L⁻0 M⁻0 T⁻1 इक्वल टू कॉन्स्टंट. आता इथं L बेस सेम आहे तर पॉवर ऍड होणार A+B M⁻0 आणि T⁻2 किती -2B करेक्ट आहे. इथंपर्यंत आलो झालं आन्सर. आता इथं पुढे काय फक्त पॉवर्स कम्पेअर करायचे. मध्ये बघा इक्वल टू साइन आहे तर दोन्ही बाजूला डायमेन्शनच्या पॉवर सेम असणार आहेत. म्हणजे इकडे जी L ची पॉवर आहे आणि इकडे जी L ची पॉवर आहे दोन्ही इक्वल असणार. बाय कम्पेअरिंग बोथ साइड म्हणूया आपण. बाय कम्पेअरिंग बोथ साइड काय येणार बघा. इथे L ची पॉवर किती आहे 0 इकडे L ची पॉवर किती आहे A+B. M ची पॉवर किती आहे 0 M ची पॉवर किती आहे 0 0 इक्वल टू 0 लिहायची गरज नाही आहे. T ची पॉवर किती आहे 1 इक्वल टू इकडे T ची पॉवर किती आहे -2B. दॅट्स इट झालं. आता मग हा जो -2 आहे तो इकडे नेतो मी. आन्सर काय येणार आहे -1/2 इक्वल टू B म्हणजे B ची व्हॅल्यू मिळाली 1/2 -1/2 ही व्हॅल्यू मिळाली B ची. मग 0 इज इक्वल टू A B ची व्हॅल्यू किती आहे -1/2 हा -1/2 लेफ्टला आणतो किती होणार +1/2 इक्वल टू A. देअरफॉर फायनली A इज इक्वल टू किती येणार आहे 1/2. बघा दोन व्हॅल्यूज मिळाले. A ची व्हॅल्यू मिळाली B ची व्हॅल्यू मिळाली. ती व्हॅल्यू परत आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. मग काय होणार बघा. देअरफॉर T इज इक्वल टू कॉन्स्टंट K L⁻A ची व्हॅल्यू किती आहे हाफ G⁻B ची व्हॅल्यू किती आहे -हाफ. देअरफॉर T इज इक्वल टू K L⁻½ हा G हा इथं निगेटिव्ह आहे आणि जर मी डिनॉमिनेटरला खाली नेला तर तो काय होतो पॉझिटिव्ह होतो. बरोबर आहे का बघा इथंपर्यंत. मग T इज इक्वल टू कॉन्स्टंट K पॉवर हाफ आहे. लक्षात ठेवायचं जेव्हा कधी आपण रूट मध्ये x लिहिलाय याचं मिनिंग काय असतं x⁻². पॉवर हाफ म्हणजे स्क्वेअर रूट असतो. पॉवर हाफ म्हणजे स्क्वेअर रूट आहे म्हणजे K रूट किती L आणि खाली रूट किती G. दोघांची पॉवर हाफ आहे म्हणून मी काय दिला रूट L आणि रूट G. पाहिजे असेल तर दोघांना तुम्ही एकत्रच लिहू शकता L/G. दॅट्स इट. आपल्याला फॉर्म्युला मिळाला. इथंपर्यंत जर तुम्ही लिहिला तर 100% तुम्हाला फुल मार्क मिळणार. याच्या पुढे थोडस पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता एक्सपेरिमेंटली जो कॉन्स्टंट K जो आहे K ची व्हॅल्यू किती येते 2π. हे आपलं काम नाहीये. कॉन्स्टंट K ची व्हॅल्यू काढणं आपलं काम नाहीये. सायंटिस्ट काम करतात एक्सपेरिमेंट करतात आणि त्याच्यावरनं त्यांनी डेटावरून K ची व्हॅल्यू कॉन्स्टंट नेहमी एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करावा लागतो. मग तो केलाय त्यांनी आणि K ची व्हॅल्यू तर टाकला T इज इक्वल टू 2π √L/G. दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. इथंपर्यंत लिहिला तर 4 मार्क 100% मिळतील. सोपा एकदम सोपा क्वेश्चन आहे पण 4 मार्कासाठी विचारला जातो आणि हा टेक्स्ट बुक मधलाच क्वेश्चन आहे. सॉल्ड एक्झाम्पल आहे तर हा क्वेश्चन यायची जरा शक्यता जास्त. कळते का बघा. चला एक अजून 2 क्वेश्चन आहेत छोटेसे ते कम्प्लीट करूया. हा पहिला क्वेश्चन कळाला असेल. पुढचा क्वेश्चन पण तसाच आहे. पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे एक्झामला. काय बघा कायनेटिक एनर्जी बद्दल क्वेश्चन. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली क्वेश्चन विचारलाय की डिराइव द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल ऑफ मास m हॅव्हिंग वेलोसिटी v. जे एक पार्टिकल आहे छोटासा तो मूव्ह होतोय वेलोसिटी v ना
आणि त्या पार्टिकलचा मास काय एम आहे. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह करा. मग आता तुम्हाला सांगितलं इनडायरेक्टली की एनर्जी डिपेंड कशावर करते, व्हेलॉसिटी आणि मासवर डिपेंड करते हे सांगितलंय. म्हणजे एनर्जी मास आणि व्हेलॉसिटीवर डिपेंड करते. कशी करते माहित नाही, तेच आपल्याला फाइंड आउट करायचं. कसं करतो मग अशी गेलं तसं लेट एनर्जी म्हणूया ई इज प्रोपोर्शनल टू मासवर डिपेंड आहे एम रेस टू ए. त्यानंतर एनर्जी इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे व्ही रेस टू काय म्हणतो मी बी. मग अशी एल आणि जी होते, आता इथं डिपेंड कशावर आहे मास आणि व्हेलॉसिटी. तिसरा फॅक्टर पण असू शकतो, प्रत्येक वेळी दोनच असतात असं नाही, कितीही असू शकते. मग पुढं ई इज प्रोपोर्शनल टू एम रेस टू ए व्ही रेस टू बी. त्यानंतर आपण काय केलेलं होतं, ई प्रोपोर्शनलिटी नको असेल तर इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट एम रेस टू ए व्ही रेस टू बी. आणि याला इक्वेशन नंबर म्हणणार आपण 1. आणि हा जो के असतो, के इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. के इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. करेक्ट आहे. आता सॉल्व्ह करायला चालू करूया. लेफ्ट साइडला एनर्जी आहे, एनर्जीचं डायमेन्शन तुम्हाला माहित आहे L2 M1 T रेस टू मायनस 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट K. M म्हणजे मास आहे, मास रेस टू किती 1 पॉवर असणार आहे A. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी L1 M0 T रेस टू मायनस 1 ची पॉवर किती B. करेक्ट आहे. सॉल्व्ह करूया. L2 M1 T रेस टू मायनस 2 कॉन्स्टंट K. A ना आत मल्टिप्लाय करा M रेस टू A. B ना आत मल्टिप्लाय करा L रेस टू B M रेस टू 0 T रेस टू मायनस B. मग किती येणार बघा. therefore L स्क्वेअर M रेस टू 1 T रेस टू मायनस 2 K L ला दिली होती L रेस टू किती B. M बघा बेस सेम आहे, पॉवरची एडिशन 1 प्लस 0 सॉरी A प्लस 0 किती A आणि लास्ट T रेस टू मायनस. व्हेरी गुड. इक्वेशन मिळालं. आता बाय कम्पेअरिंग ऑन बोथ साइड, बाय कम्पेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही बाजूला कम्पेअर करूया. काय येणार बघा, L ची पॉवर इकडे किती आहे 2, इकडे किती आहे B. म्हणजे B इज इक्वल टू किती येणार आहे 2. M ची पॉवर इथे किती आहे 1 आणि इकडे M ची पॉवर किती आहे A. म्हणजे A इक्वल टू किती येणार आहे 1. पुढे सॉल्व्ह करायची गरजच नाही, बस A ची व्हॅल्यू 1 मिळाली, B ची व्हॅल्यू 2 मिळाली, इक्वेशन 1 मध्ये पुट कर. मग काय होणार बघा, therefore E इज इक्वल टू कॉन्स्टंट K M रेस टू किती A ची व्हॅल्यू 1 B ची व्हॅल्यू किती आहे 2. मग इक्वेशन मिळालं E इज इक्वल टू K M V स्क्वेअर. दॅट्स इट. एवढं लिहिलं तरी तुम्हाला मार्क देतील. पण तुम्हाला माहित आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग तुम्ही असं म्हणू शकता एक्सपेरिमेंटली K इज इक्वल टू 1/2. मग E ची व्हॅल्यू किती येणार आहे 1/2 एम व्ही स्क्वेअर. K ची व्हॅल्यू प्रत्येक इक्वेशन मध्ये चेंज होते. काही मुलांचं कन्फ्युजन असते जर इथं 2π का नाही आलं, नाही तो त्या क्वेश्चन साठी होता, त्या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट साठी K ची व्हॅल्यू 2π होती. इथे K ची व्हॅल्यू किती येणार आहे हाफ येणार. एक्सपेरिमेंट नुसार व्हॅल्यू बदलते, सेम राहत नाही. मग हा दुसरा क्वेश्चन. हे दोन्ही क्वेश्चन तरी चांगलेच करा. आणि एक थर्ड एक क्वेश्चन आहे, तो मी करून दाखवतो तुम्हाला. एक्सरसाइज मधला क्वेश्चन, हा एक क्वेश्चन एक्सरसाइज मधला आहे आणि आता जो मी घेणार आहे तो सुद्धा एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. ओके, तो जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे टर्मिनल व्हेलॉसिटी बद्दल. क्वेश्चन फार मोठा आहे, मी सगळं लिहित बसत नाही, तुम्हाला सांगतो कसा येणार आहे तो. समजा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही स्पेस मधून समजा टाकला असा आणि तो आता खाली पडतोय, तर त्याच्या आधी व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. व्हेलॉसिटी वाढत जाते वाढत जाते वाढत जाते आणि एका पर्टिक्युलर टाइमला T टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे भरपूर टाइम पास झाल्यानंतर तो जो पार्टिकल फॉल होतो, ऑब्जेक्ट फॉल होतो, त्याची व्हेलॉसिटी काय होते कॉन्स्टंट होते, एक्सलरेशन काय होतं 0 होतं. म्हणजे ऑब्जेक्ट आधी पडताना व्हेलॉसिटी वाढत जाते, पण सफिशियंट टाइम तो पडत असेल तर त्याची व्हेलॉसिटी पडायची काय होते कॉन्स्टंट होते. त्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटीला आपण म्हणतो टर्मिनल व्हेलॉसिटी. मग त्याचा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू √GH. आता माझ्याकडे क्वेश्चन नाही आहे, मला क्वेश्चन आठवतोय, मी तसा लिहितोय तुम्हाला, तर बघूया आपण बरोबर येते. मग तिथे त्यांनी क्वेश्चन मध्ये सगळं एक्सप्लेन केलंय की एखादा ऑब्जेक्ट आहे तो फॉल होतोय, तर त्याची जो व्हेलॉसिटी आहे टर्मिनल व्हेलॉसिटी, इट डिपेंड्स ऑन एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G अँड द डिस्टन्स थ्रू विच इट फॉल्स. म्हणजे किती डिस्टन्स तो फॉल होतोय, H म्हणजे त्यांनी डिस्टन्स सांगितलाय, हाईट म्हणू शकता, डिस्टन्स म्हणू शकता तुम्ही, आणि G म्हणजे काय असणार आहे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, H डिस्टन्स आहे.
किती डिस्टन्स मधून तो फॉल झाला. मग याचा आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. आता तुम्हाला माहिती आहे की टर्मिनल व्हेलॉसिटी दोन गोष्टीवर डिपेंड आहे, जी वर डिपेंड आहे, एच वर डिपेंड आहे डिस्टन्सवर, आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी वर डिपेंड. मग आता जसं आपण केलं तर तुम्ही करू शकता. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही ट्राय करा आधी, वाटलं तर मी दाखवतो सोडून. आता मग लेट व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू काय म्हणणार, एच रेस टू ए. व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू जी रेस टू बी. दोघांना एकत्र करा. देअरफॉर व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू एच रेस टू ए जी रेस टू बी. देअरफॉर व्ही प्रोपोर्शनलिटी नको असेल तर कॉन्स्टंट, इक्वल टू साइन कॉन्स्टंट एच रेस टू ए जी रेस टू बी. दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि के इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आपण म्हणतो, आपल्याला माहित आहे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. चला मग पुढे सॉल्व्ह करूया. लेफ्टला व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी म्हणजे एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू मायनस. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट केला, डायमेन्शन नाही आहे. व्हेरी गुड. पुढं एच म्हणजे डिस्टन्स म्हणून सांगितलंय. एल रेस टू 1 पॉवर किती, आणि जी इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन आहे म्हणजे L1 M0 टी रेस टू मायनस 2 पॉवर किती बी. सॉल्व्ह करा. L1 M0 टी रेस टू मायनस 1 इक्वल टू कॉन्स्टंट L रेस टू ए. पर बी बघा, बी ने मल्टीप्लाई करा. L रेस टू बी M रेस टू 0 टी रेस टू मायनस 2 बी. करेक्ट आहे. देयरफॉर L रेस टू 1 M रेस टू 0 टी रेस टू मायनस 1 कॉन्स्टंट के. L बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन ए प्लस किती बी एम रेस टू 0 आणि टी रेस टू मायनस 2b. करेक्ट आहे का? एकदम सिंपल आहे. देयरफॉर कंपेअरिंग ऑन बोथ साइड, वी गेट काय मिळणार हो आपल्याला बघा. एल ची पॉवर इकडे किती आहे 1 आणि इकडे किती आहे ए प्लस बी, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू किती 1. एम ची पॉवर 0 आहे, 0 आहे, जाऊ दे. टी ची पॉवर किती आहे इकडे किती आहे मायनस 2b आणि इकडे किती आहे मायनस 1. टी ची पॉवर मायनस 1 आहे, इकडे मायनस 2 आहे, दोन्ही इक्वल असणार. हा मायनस कॅन्सल, 2b इक्वल टू 1. देयरफॉर b इक्वल टू 2 तिकडे डिवाइड होणार 1/2. व्हेरी गुड. बी ची व्हॅल्यू किती आली 1/2. त्यानंतर बघा इथे व्हॅल्यू पुट करूया. ए बी ची व्हॅल्यू किती आली 1/2 इक्वल टू 1. देयरफॉर ए 1 हा 1/2 तिकडे गेला तर मायनस 1/2. देयरफॉर ए इज इक्वल टू 1 मधून अर्धा गेला, हा म्हणजे किती हा अर्धा असतो. 1 मधून अर्धा गेला, अर्धा राहणार म्हणजे प्लस राहणार. क्रॉस मल्टिप्लाय करून बघा आन्सर किती येतं 1/2 मिळालं. ए ची व्हॅल्यू 1/2 आणि बी सुद्धा तुम्हाला 1/2 मिळाला. तर तो इक्वेशन नंबर 1 कसा होणार, कॉन्स्टंट के एच रेस टू किती हाफ आणि जी रेस टू किती हाफ. आणि जसे मी मगाशी सांगितलेलं पॉवर हाफ म्हणजे काय असतो, रूट असतो. दोघांना एकत्र करून लिहूया के टू अंडर रूट जी एच आणि दिस इज युअर आन्सर. हे असं सांगितलंय क्वेश्चन मध्ये पण असं सांगितलंय की शो दॅट के ची व्हॅल्यू तिने टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्सपेरिमेंटली के ची व्हॅल्यू किती येते 1 येते. ओके, अँड दिस इज द एंड ऑफ द डायमेन्शन्स. एक सिंपल छोटासा क्वेश्चन आहे 2 मार्काचा. आता मी तो घेत नाही, तुम्ही करा. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. रेअरली विचारतात क्वेश्चन, पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एकदा जाऊन तो तुम्ही पॉइंट बघा. आता तितका वेळ नव्हता माझ्याकडं. आज 6 व्हिडिओ मी एकाच दिवसात सगळे रेकॉर्ड केलेत. बरं असो, आता थोडेसे व्हिडिओ मी फास्ट रेकॉर्ड केलेत, एक्झाम होती त्याच्यामुळं. पण याच्यानंतरचे जे सगळे चॅप्टर्स असतील वेक्टर्स पासून तिथं भरपूर मी डीप मध्ये जाऊन बोर्डचाच एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, पण कन्सेप्ट एकदम डीप मध्ये जाऊन शिकवणं की जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही जे नीटच्या कन्सेप्टकडे जाल तुम्हाला सोपं वाटेल तो कन्सेप्ट. असं वाटणार नाही की फक्त बोर्डच झालाय. न्यूमरिकल्स पण आपल्याला भरपूर घ्यायचे आहेत. पुढचा जो चॅप्टर असेल, पुढचा चॅप्टर मला वाटतं वेक्टर्स मी चालू करेन, आणि जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जिथं जिथं मेकॅनिक्स येणार आहे, फिजिक्स येणार आहे, सगळीकडं म्हणजे तो इलेक्ट्रोस्टॅटिक घ्या तुम्ही, त्यानंतर वे ऑप्टिक्स मध्ये तर नसणार आहे, मेकॅनिक्स मध्ये तर सगळीकडेच असणार आहे, लॉज ऑफ मोशन मध्ये परत लागणार आहे. आणि जिथं जिथं वेक्टर्स ऍड करायचे आहेत, वेव्ज आहेत, वेव्सला पण तुम्ही वेक्टर सगळं ट्रीट करता, मग तिथं सुद्धा तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागतील. वेक्टर सगळ्यात महत्वाचा चॅप्टर, मग तो आपण स्लो जाऊया. सगळे चॅप्टर एकदम स्लो आणि कन्सेप्च्युअल आपण पुढे घेणार. आता थोडेसे गडबडीत झाले, पण तुम्ही अभ्यास करा आणि बेस्ट लक एक्झामसाठी. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.